नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांचे नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं 6 महिन्यापूर्वी. अंजनगाव सुरजील झालं. आमच्या कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे. त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते. त्यांचे हे उमेदवार होणार होते. गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत. ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय त्यांचं नाव टाकून दिलं हिंगणा. त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढाळणी. त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतुपुरस्पर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू. म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे. अशा पद्धतीचे अनेक घोळ म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी 4 महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कोंढाळीमधनं काढा आणि हिंगण्यामध्ये टाका. परस्पर ज्यांनी काहीतरी याला नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कोंढाळून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले तसं. आणि आज ते बिचारे कलेक्टर कोर्ट कचेरी करून राहिले. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेअर निवडणुका होऊ शकतील. नाही तर या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काही याच्यात तर काल सांगितलं कालच्या सभेमध्ये मुलीचं वय 142 आणि बापाचं वय 52, वडिलाचं वय 52 आणि मुलीचं वय 120. इलेक्शन कमिशननी त्याची दखल घेतली पाहिजे पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच बोलतात. आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला, उत्तर देते भारतीय जनता पार्टी. मला समजत नाही काय या संपूर्ण याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने न देता इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे. आम्ही तर भारतीय जनता पार्टीला कुठे विचारतही नाही. आणि कालचा मोर्चा झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी राजकीय दबावाखाली पोलिसांनी परवानगी सुद्धा दिली नाही. पण सगळ्या जनतेचा एवढा आग्रह होता की परवानगी नाही दिली तरी हरकत नाही, राजकीय दबावाखाली परवानगी दिली नाही तर आपण मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून मोर्चा काढला आणि सर्व ज्येष्ठ नेते त्या मोर्चामध्ये सामील होते. लोकसभाची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे खासदार निवडून आले आणि ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मग आता आपल्या विधानसभेत कसं काय होईल, विधानसभेत सुद्धा अशा चित्र येईल आणि म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यामध्ये या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे घोळ करण्यात आला. 60 लाख मतं 70 लाख मतं 2025 टोटल 20,000च्या वर आहेत नावं. हे म्हणजे डुप्लिकेट असे धरून 50% जरी केलं तर 10,000च्या वर डुप्लिकेट वोटर आपल्या जिल्ह्यात आहे. प्रत्येकाचं सॉर्ट केलेलं आहे. आता ते असं काढलं जिल्ह्यात काढलंय, पूर्ण जिल्ह्यातच काढलेलं आहे. अमरावती आहे, याच्यात पटेर आहे. म्हणजे काही ठिकाणी आताच मला दाखवलं रवी ठाकरे कुंदाताई यादव 4 वेळा. शेवटी कुठे आहेत की यादव कुठे मग चष्मा गेले